नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण जो की पार्ट 2 क्वेश्चन पेपर क्रमांक 12 याचा योग्यते विश्लेषण बघणार आहे. आधी पार्ट 1 मध्ये आपण काही क्वेश्चन बघितलेले होते, त्याच्यानंतरचं आजचं आपण हे बघूया. तत्पूर्वी एक लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता विषयात जर अडचण जात असेल किंवा योग्य ते मार्क्स येत नसेल तर आपण आता दिन त्याच्यानंतरचं आता बघा, जे ऑफलाईन बॅचेस आहेत आपले कंडक्ट होत असतात, ऑनलाईन नाही. तर मग ऑफलाईन बॅचेस कुठे कंडक्ट होतात लक्षात घ्या. आता नवीन बॅच कुठे स्टार्ट होणार आहे, गडचिरोलीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन बॅचसाठी आवर्जून एकदा भेट द्या, एकदा डेमो क्लासला अवश्य या. कधी तर लक्षात घ्या, नवीन बॅच स्टार्ट होत आहे 17 नोव्हेंबर, म्हणजेच मी व्हिडिओ बनवत आहे म्हणजे तुमचं विश्लेषण नंतर सोमवार येणारा 17 नोव्हेंबर. आपण हे जे 16 नोव्हेंबरचा पेपर विश्लेषण करताय, मग ते टायमिंग काय असणार 11:30 वाजता. देन त्याच्यानंतर ॲड्रेस कुठला तर कॅनरा बँक, चामोर्शी रोडवरचं कॅनरा बँक स्टडी पॉईंट कोचिंग, इथे आपलं बॅच तिथे इनॉग्रेशन होणार. ठीक आहे, अवश्य भेट द्या, नक्की तुम्हाला फायदा होईल. आणि ही बॅच तुमच्या पोलीस भरतीच्या आधी कंप्लीट होणार, एवढं मात्र नक्की. ठीक आहे, तर आता वेळ न घेता आता आपण डायरेक्टली सेशनकडे जाऊया. तत्पूर्वी एकदा तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करा. आणि देन बघा आता नेक्स्ट, आता बघा नंतरचा क्वेश्चन बघा. एका इमारतीवरील टाकीची धारकता 3000 लिटर आहे. इमारतीत 16 कुटुंबे राहतात. किती कुटुंबे राहतात? 16 जर आपण म्हटलं या पद्धतीने तर बघा आता 16 कुटुंबे राहतात. देन त्यांना प्रत्येक कुटुंबाने दररोज 225 लिटर अशा पद्धतीने आहे. 225 लिटर म्हटलं तर 16 × 85 देन राहिले किती 2 सोड 2 32, सॉरी 8 आणि 32 ना 8 किती होतात 40. देन राहिले किती ते 4, 32 ना 36, मग 36 लिटर त्यांचा ऑक्युपेशन, म्हणजे त्या पद्धतीने तेवढी धारकता त्यांनी दररोज तेवढं वापरले जातात. मग आता धारकता किती आहे तर 3000 लिटरची, म्हणजे किती लिटर कमी पडेल असंच म्हणताय. कमी पडेल म्हटलं तर यामधून जे ज्यांना धारकता किती आहे तुमच्या 3000ची, हे जर वजाबाकी जर केलो आपण तर 0 0 देन 6 आणि 0 म्हणजे 600 लिटरचे कमतरता भासेल, म्हणजे कमी पडेल. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन होता. क्लिअर? मग ओके. देन जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता बघा, एका पुरुषाकडे पाहून शुभम म्हणाला, शुभम काय म्हणतोय तर बघा, त्याच्या वहिनीच्या जावेचा मुलगा माझा भाऊ आहे, तर शुभम त्या पुरुषाचा कोण? अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. तर मित्र जरा लक्षात घ्या, या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपण बॅच मध्ये ऑलरेडी डिस्कस केलाय आणि आपण ऑलरेडी सांगितलं बॅच 17 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, सकाळची 11:30ची वेळ. हा, देन त्याच्यानंतरचा जर बघा, जावेचा मुलगा काय म्हणताय, हा त्याच्या वहिनी. आता बघा, शुभम एका पुरुषाकडे निर्देश करत म्हणाला, पुरुष काय म्हणाला तर लक्षात घ्या, याचा भाऊ असेल, वहिनी म्हणताना याचा भाऊ असेल, भावाचा रिलेशन आपण बरोबर नाही. भावाची पत्नी असेल, काय पत्नी, आणि या पुरुषाची पत्नी. ठीक आहे, जर पुरुषाची पत्नी जर आपण विचार जर केला तर लक्षात घ्या, आता पुरुषाची पत्नी, हा, या दोघांमधलं रिलेशन काय जावयाचं होणार जेव्हा तुमच्या या पुरुषाची पत्नी आहे. मग आता देन त्याच्यानंतर पुरुषाची पत्नी आणि ते जाऊ आहे म्हणताय. देन त्याच्यानंतर काय म्हणताय तर जावेचा मुलगा, ही जाऊ आहे, मुलगा कोण? मुलगा असणार, मुलगा शुभमचा भाऊ आहे म्हणताय. काय म्हणताय? शुभमचा भाऊ म्हटलं तर इथे शुभम इथं मेंटेन होणार. म्हणजेच आता काय म्हणताय, पुरुष आणि शुभम यांच्यामधलं रिलेशन काय आहे? शुभम हा त्या पुरुषाचा कोण तर मुलगा. अशा पद्धतीने उत्तर येणार. ऑप्शन कोणता? डी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? मग ओके. दे बघा आता देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन हा सिक्वेन्स वाला किंवा तो मिसिंग टर्म वाला क्वेश्चन आहे. तर बघा 2, 13, 30, 53 आणि 84. ठीक आहे, दे मग आता यांच्यामध्ये रिलेशन काय बघा. आपण फरकांचा फरक, जेव्हा जेव्हा या टाईपचा क्वेश्चन येतात तेव्हा फरकांचा फरक मॅक्सिमम वेळा लागत असतो. आणि इतर वेगळे सुद्धा, वर्ग, घन या पद्धतीने, वर्ग -1, वर्ग +1 असे विविध तुमचे तिथे लागणार आहे लॉजिक्स. तर बघा आता इथे काय होणार, 2 आणि 13 यांच्यामधला फरक कितीचा आहे? 11चा. आणि इथं कितीचा आहे रे यार? जर म्हटलं तर इथं 17चा फरक आहे आणि इथं कितीचा फरक आहे? देन त्याच्यानंतर इथं 23चा फरक आहे आणि देन यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? देन
31चा फरक आहे. तर तुम्हाला एक रिदम समजून यायला पाहिजे. इथं 11, 17, 23, 31 हे सर्व काय आहे? मूळ संख्या आहे मित्र. काय आहे? मूळ संख्या. मूळ संख्यांचा जर विषय जर केला तर पण मूळ संख्या करेक्टली म्हणजे त्या लागोपाठ असं येत आहे का एकामागे एक? अजिबात नाही. 11 नंतर 17, 17 23, 31 अशा पद्धतीने आहे. म्हणजे आता इथला जर कमी जास्त आपण त्या पद्धतीने जर विचार जर केला, इथला मधला एक सोडलाय 13 आणि इथला कोण सोडलाय 19 आणि इथला कोण सोडलाय 29. म्हणजेच इथला येणारा उत्तर जे आहे तर यामध्ये फरक कितीचा पाहिजे? आता 31 नंतर येणारा काय तुमचं? 31 नंतर कोणतं येत आहे? 37. परंतु 37 नको आहे आपल्याला. किती पाहिजे त्याच्यानंतरचा म्हटलं तर 41. 41 जर याच्यामध्ये प्लस जर केला तर उत्तर किती येतं? 125. या दोघांची बेरीज असते 125 म्हटलं तर ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. मूळ संख्यांचा आहे परंतु अल्ट म्हणजे एक सोडून एक अशा पद्धतीने मूळ संख्यांची तिथे फरक जाणवत आहे. ओके. नेक्स्ट आता बघा यामध्ये जर आपण विचार जर केला तर लक्षात घ्या आता काय होणार. तर 13 मीटर व 7 मीटर 7 सेंटीमीटर किती किलोमीटर असं म्हणताय. तर आपल्याला सर्व सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करावं लागेल. मग सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन केलं तर 13 मीटर म्हटलं तर काय होत आहे? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे काय? 100 सेंटीमीटर. मग 13 मीटर म्हणजेच काय होणार? 1300 सेंटीमीटर. क्लिअर. आणि देन त्याच्यानंतरचं काय? 7 सेंटीमीटर. मग आता 7 सेंटीमीटर इथे जर प्लस जर केला तर किती? 1307 या पद्धतीने सेंटीमीटर इथं मेंटेन होत आहे. मग 1360 आता बघा इथं रिलेशन काय? सेंटीमीटर कन्वर्टेड इंटू किलोमीटर. तर मीटर मध्ये कन्वर्ट होणार नंतर किलोमीटर मध्ये. यांच्यातला रिले 100चा असतो आणि मीटर आणि किलोमीटर मध्ये 1000चा. मग टोटली जर आपण सेंटीमीटर टू किलोमीटर मध्ये गेलं तर 2 पूल ओलांडावं लागेल. कोणकोणते? 100 आणि 1000चा. पण त्याचा मल्टिपल मध्ये असते म्हणून तुमचं 100 गुणिले 1000 म्हणजे किती? 1 लाख पट तुमचं म्हणजे 1 लाख या पद्धतीने राहणार. म्हणून सेंटीमीटरचा मीटर किलोमीटर मध्ये जर आपल्याला कन्वर्जन करायचं आहे तर 1307 डिवायडेड बाय काय करणार तुम्ही? 1 लाख अशा पद्धतीने विचार करावं लागेल. मग आता देन 5 स्थान आहे म्हणजे 5 शून्य आहे तर देन त्याच्यानंतर काय होणार? 0.0 ते म्हणजे 5 डिजिट 5 शून्य जर आपल्याला उडवायचे आहेत तर पॉईंट नंतर किती डिजिट पाहिजे? 5. 5 आहेत का इथे? नाही आहेत. 1 2 3 4च आहेत म्हणून 1 शून्यची म्हणजे 1307 या पद्धतीने आहे. तर लक्षात ठेवा. आता देन कोणता येणार मग ऑप्शन? कोणता? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. कोणता येणार? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन त्याच्यानंतरचं बघा यार क्वेश्चन नंबर तुमचं 55. 108 ला किती जोडले? तर आता मला सांगा 108. मग 14 7 98 14 8 112. 14 8 किती होत आहे? 112. मग 112 येण्यासाठी 108 मध्ये किती मिळवावं लागते? +4 ना. बस एवढंच आहे. +4 म्हणजे उत्तर. आता बघा ऑप्शन बी 4 म्हणून 14 नाही आहे मित्र. 4 कुठे आहे? बी ऑप्शन मध्ये. हे सिली मिस्टेकचे कारण आहे. हे लक्षात ठेवा जरा. ठीक आहे. देन मग त्याच्यानंतरचा जर आपण विचार जर केला तर लक्षात घ्या पुढचं काय म्हणताय. 2 संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 120 आहे. तर त्यातील एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या काय? मग आता 2 संख्यांचा गुणाकार बरोबर काय फॉर्म्युला असते? 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. लसावी गुणिला मसावी या पद्धतीने आहे. तर बघा आता ठीक आहे. दे त्यापैकी एक संख्या काय आहे? इथे एक संख्या 24 आहे. ठीक आहे. दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे आणि लसावी किती आहे? 120 आणि मसावी किती आहे? 6. देन x बरोबर काय होणार? याला 24 ला तिकडे डिवायडेशन मध्ये घेतलं तर 120 गुणिला काय होतं? 6 भागीला किती होतं? 24. मग आता इथे जर 24चा जर भाग जर येत नसेल तर तुमचा 6 1 6 24 म्हणजे 4 ने जर आपण जर भागलो 4 1 4 4 3 12 म्हणजेच काय होणार तुमचा 30 असा आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग या पद्धतीने तुमचं उत्तर तिथे अपेक्षित होता. देन 70 पेक्षा लहान मूळ संख्या एकूण किती आहेत? मग 70 पेक्षा कमी जर असं या पद्धतीने जर म्हणत असू तर आपल्याला 1 ते 100 दरम्यान एकूण मूळ संख्या किती हे माहिती पाहिजे. किती असतात? 25. मग 25 पैकी 70 पेक्षा जास्त म्हणताय. 70 पेक्षा जास्त म्हटलं तर कोणकोणते येणार ते आपण एकदा फाइंड आउट करू. जसं 71 झालं, 73 झालं, नंतर तुमचं 79 झालं, देन त्याच्यानंतर 83, देन त्याच्यानंतर काय 89, देन त्याच्यानंतर काय 97. अशा पद्धतीने किती मग 1 2 3 3 आणि 3 6. 6 नाही म्हटलं तर 25 पैकी 6 नाही म्हटलं तर काय आहे ना तुमचं 19. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य सुरुवातीपासून सर्व मोजण्याच्या नादी लागू नका. 70 पेक्षा कमी पाहिजे.
70 पेक्षा कमी म्हटलं नंतरचे येणार नाही, नंतरचे येणार नाही म्हटलं तर ते जर वजा जर केले तर डायरेक्टली उत्तर, म्हणून 6 वजा जर केले तर कोणतं येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट आता बघा यार, 9 ने भाग जाणारी खालीलपैकी कोणती संख्या. जसं तुम्हाला या टाईपचा क्वेश्चन जर विचारलं आणि ऑप्शन वरून जायचं, आता ऑप्शनच मेंटेन करावं लागेल, कारण ऑप्शन दिलेलं खालीलपैकी म्हटलं, आणि जेव्हा जेव्हा ऑप्शनचा वापर करायचा असते तेव्हा मॅक्सिमम चौथ्याकडून पहिल्याकडे येण्याचा प्रयत्न करायचा. पण चौथ्याकडून पहिल्याकडे आलो तर लक्षात घ्या कुठं खालीलपैकी कोणती संख्या भाग जाणारी, म्हणजे त्यांची कसोटी लागणार. आता बघा 9 मध्ये 9 9 9, आता यांची अंकांची बेरीज करा किंवा 9 मध्ये इथं भाग जात आहे, पण इथं बघा इथं 3 आणि 3 6 6 4 10, 10 मध्ये भाग जात आहे का, नाही. म्हणून बघा आता इथे 9 मध्ये जाणार, 9 मध्ये जाणार, 4 आणि 3 7 7 आणि 2 9, यांचं सुद्धा किती होतं 9, मग 9 ते 27 म्हणा किंवा 9 9 ना इथे जात आहे, भाग जात आहे, म्हणून उत्तर कोणतं येणार, ऑप्शन सी इज अ डायरेक्टली आन्सर. क्लिअर. मग वेळ घालवायचा नाही इकडचं, नंतर घरी येऊन चेक करायचं ते येते की नाही. तर एकदा उत्तर आला म्हणजे पुढे जाणे अनिवार्य. आता बघा हा क्वेश्चन जरा तुम्हाला असं कॅल्क्युलेटिव्ह केलं तर अत्यंत लांब आहे, ठीक आहे, तर परंतु वेळ खाऊ आहे. परंतु काय होतं इथे तसा नाहीये, तुमचं थोडं लॉजिक इथं मेंटेन करणे. जसं 1250 अधिक काय 1725, ठीक आहे, डिवायडेड बाय काय असते मग तुमचं भागाकारात किती आहे तुमचं 825 अधिक काय रे 365. या दोघांचा बेरीज जर केलो आपण तर किती होत आहे 29 म्हणजे 75. देन डिवायडेड बाय इथं काय होत आहे, जर आपण इथं 0 देन त्याच्यानंतर जर 8 आणि 1 9 देन त्याच्यानंतर जर किती 11 11 90. पण आता मला सांगा, आता एवढं मोठं कॅल्क्युलेशन करणे जरा थोडं कठीण आहे की नाही. मग 5चा भाग द्याल, नंतर कोणाचा भाग द्याल, असं काही ना काही. आता ऑप्शन पाहताना तुमचा ऑप्शन 1.5 2 पॉईंट म्हणजे कुठं ना कुठं त्या पद्धतीने भाग जाणार आहे, त्या पॉईंट मध्ये किंवा पूर्ण भाग जाणार आहे. तर मला सांगा 1 येण्याचे चान्सेस आहे का यार. 1 म्हणजे ती संख्या पाहिजे होती, ती तर नाहीच आहे. मग आता बघा एक काम करूया, हे आकडे आपल्याला पाहायला जरा कठीण वाटतंय. तर आता 29 75 म्हणजे जवळपास कधी कोणाचा आहे तुमच्या 3000च्या, म्हणजे 1990 म्हटलं तर कोणाच्या जवळपास आहे 1200च्या. ठीक आहे, आपण इथलं तिथलं वाढवत आहे, व्यवस्थित त्या पद्धतीने विचार करू. ठीक आहे, 1200च्या डबल म्हटलं तर किती होणार तुमचा 2400 होत आहे. किती होत आहे 2400. आणि देन 1200च्या अर्धे पट म्हटलं तर किती होणार तुमचा अर्धा 1/2 म्हटलं तर किती 600. म्हणजे एकंदरीत मला सांगा यांच्या दोघांची 3000 केव्हा येत आहे तुमचं सांगा बरं. हे 2.5 पट म्हणजे 2 पट आणि तुमचा अर्धा पट म्हणजे 2.5 पट असायला पाहिजे, म्हणून ठोकायला डायरेक्टली. समजत आहे का. असा कॅल्क्युलेशन तिथं मेंटेन करणे आवश्यक आहे, तेव्हाच तर आपल्याला पूर्ण क्वेश्चन सोडवता येईल आणि विदिन टाइम मध्ये. ठीक आहे, तर या पद्धतीने व्यवस्थित या पद्धतीने जे काही आपल्याला याच अप्रोचने विचार करायचा आहे. जर तुम्हाला हे अप्रोच डेव्हलप होत नाही आहे तर आपली नवीन बॅच इथे स्टार्ट होणार आहे. सिटीमध्ये राहणाऱ्या मुलांनी अवश्य त्याचा लाभ घ्यावा. ठीक आहे, 17 तारीख सकाळी 11:30 वाजता. ठीक आहे, भेटूया. मग त्याच्यानंतरचं बघा आता क्वेश्चन काय, क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 मध्ये आता इथं फक्त वाचण्यासाठी वेळ आहे मित्र. बघा रेणू 10/7 किलोग्रॅम जे काही म्हणताय केजी संत्रे. देन त्याच्यानंतर 9/4 काय म्हणताय तुमचं केजी सफरचंद. ओके. देन या विकत घेतली तर त्यांनी एकूण किती केजी किंवा एकूण किलोग्राम फळे किती घेतली. तर आता एकूण म्हटल्यानंतर या दोघांची बेरीज नाही का, जसं इथं 4 असतं इथं 5 असतात, तर काय म्हटलं तुम्ही 4 आणि 5 9, मग इथं तेच आहे ना. मग अपूर्णांकांची बेरीज आहे, बस खतम. काही विषय वेगळा नाहीच, फक्त तुमच्या शब्दरचनेमध्ये तुम्हाला गणलवलेला आहे. तर क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण डायरेक्टली. मग 40 10 गुणिला 4 अधिक काय 7 गुणिला 9 आणि भागीला काय असते 7 गुणिला 4. मग किती होत आहे तुमचं 40 अधिक काय होत आहे तुमचं 63 भागीला किती 28 म्हटलं तर किती होणार 103 भागीला 28. मग 28 मग देन त्याच्यानंतरचं बघा 28 न जर भाग जर दिलो आपण 3 वेळा पूर्ण भाग जाणार. 28 त्रिक किती होत आहे 84. राहिले किती 103 वजा 84 म्हटलं तर राहिले 19 छेद किती होत आहे 28. म्हणजे ऑप्शन कोणता आहे ना तुमचा ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर ऑप्शन. देन क्वेश्चन नंबर 61 बघा. 61 मध्ये या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला पूर्णपणे सोडवण्यासाठी काय होणार की वेळ जाणार. त्यापेक्षा तुम्ही कधी कधी ऑप्शन मेथडनं विचार करायचा, कारण त्यानुसार तुमचं उत्तर लवकर येणार. जसं फॉर एक्झाम्पल, आणि जेव्हा जेव्हा ऑप्शन मेथडनं
आपल्याला अप्लाय करायचं आहे तेव्हा चौथ्याकडून पहिल्याकडे यायचं आहे. ठीक आहे, मग चौथ्याकडून पहिल्याकडे म्हटलं डी ऑप्शन कडून. मग डी बरोबर डी ऑप्शन मध्ये काय सांगा बरं 12. मग आता या एक्स ची किंमत आपण 12 पुटअप करून पाहू. मग लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड डावीकडची बाजू आणि उजवीकडची बाजू जर समान येत असेल तर तुमचं उत्तर ते करेक्ट आहे. म्हणून आता लक्षात घ्यायचे काय होणार, मग एक्सच्या ठिकाणी x-3 डिवायडेड बाय 9 मायनस x-2 डिवायडेड बाय काय 10 बरोबर काय होत आहे 1 - x डिवायडेड बाय 12. मग आता एक्सच्या ठिकाणी 12 - 3 आणि भागिला 9 मायनस 12 - 2 मायनस किती 10 बरोबर 1 - 12 भागिला 12. या पद्धतीने जर विचार जर केला तर 12 - 3 म्हटलं तर 9 9 भागिला 9 मायनस 10 भागिला काय असते 10 बरोबर 1 - 1 भागिला 1 भागिला 1 म्हटलं तर 12 भागिला 12 म्हटलं तर 1 तिथं मेंटेन होणार आहे. ठीक आहे, तर देन त्याच्यानंतर 1 - 1 बरोबर इकडे काय 0 म्हणजे 1 - 1 म्हटलं तर इकडे सुद्धा 0 0 बरोबर 0. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड काय झालं इक्वल कोणामुळे 12 मुळे ठोकायला डायरेक्टली. समजत आहे का, बाहेर तिकडे म्हणजे तुमचा तिसरा दुसरा पहिला चेक करण्याची गरज आहे का, अजिबात गरज नाहीच आहे. ओके, देन नेक्स्ट आता बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 63 एका शाळेतील 60 विद्यार्थ्यांचे सरासरी वय. आता बघा हा जो क्वेश्चन आहे तर तुम्हाला बाय शॉर्ट ट्रिकनं आपल्याला सोडवता येईल. तर कशा पद्धतीने, मग नवीन व्यक्तीचे वय किंवा वजनामध्ये सेम कन्सेप्ट, वयामध्ये सेम कन्सेप्ट. मग आता इथे नवीन व्यक्ती कोण आला, शिक्षक, वर्ग शिक्षक. मग शिक्षकाचे वय जर आपल्याला काढायचं आहे, शिक्षकाचे वय जर काढायचं असेल तर काय करावं लागेल सांगा बरं. आता देन त्याच्यानंतर जुनी सरासरी किती आहे यार 15 वर्ष होते. आता शिक्षक आल्यामुळे सरासरीत वाढ होत आहे की घट होत आहे, वाढ होत आहे. काय होतं 15 पहिले सरासरी होती नंतरची काय झाली 15.5 झाली म्हणजे 0.5 ने वाढली. वाढ कितीची होत आहे बघा, वाढ होत असेल तर प्लस, वाढ होत असेल तर काय प्लस. आणि देन त्याच्यानंतरचं मला सांगा एकूण किती होत्या, अगोदरच तर 60 होते आणि शिक्षक आल्यामुळे किती झाले 1 प्लस वाढला. मग कितीने वाढ झाली 0.5 ने वाढ झाली फक्त. समजत आहे का, म्हणून काय होणार 15 अधिक 61 गुणिले 0.5 म्हणजे 1/2 नाही का रे. हा दे, मग आता 1/2 म्हणजेच काय त्याचे अर्धे करणे, अर्धे किती होते तुमचं 30.5 म्हणजे यांच्यामध्ये जोडलं तर किती 45.5. म्हणून उत्तर कोणता ना ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर मग ओके. देन या पद्धतीने तुमचा विचार करणे आवश्यक होता. तर बघा आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन 2025 मध्ये प्रजासत्ताक दिन रविवारी आला होता तर आला असेल तर मराठी भाषा गौरव दिन हे माहिती पाहिजे. आता काही जीकेचे पॉइंट असतात आपल्या रिझनिंग मध्ये माहिती पाहिजे, जसं मराठी भाषा गौरव दिन कधीचा असतो यार 27 फेब. ठीक आहे, मग 27 फेब आहे. मग आता तुम्हाला काय विचारताय, हा प्रजासत्ताक दिन म्हटलं तर काय 26 जानेवारी. 26 जानेवारीचा दिवस कोणता आहे तुमचा रविवार. कोणता आहे रविवार. ओके, देन आपल्याला काढायचं काय 27 फेब, त्याच वर्षातलं 27 फेब. जर म्हटलं तर आता बघा इथलं जानेवारीचे किती, जानेवारीचे 5 दिवस कारण 31चा महिना आहे म्हणजे 5 दिवस इथे आणि फेबचे किती 27 म्हणजे टोटल किती होत आहे रे 32. मग टोटल दिवसांचा गॅप 32 डिवायडेड बाय काय करू आपण 7. मग बाकी किती होत आहे सांगा बरं 728 आणि किती राहिलं तुमचं 4 बाकी. मग 4 बाकी म्हटलं तर 4 दिवस पुढे. मग आता रविवार प्लस 4 म्हटलं तर काय होणार, एक तर 4 दिवस पुढे जावा किंवा 3 दिवस मागे जावा म्हणजे उत्तर काय ना तुमचा गुरुवार. काय ना गुरुवार. म्हणून ऑप्शन कोणता आहे ना ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर मग ओके. देन या पद्धतीने असं विचार करणे आवश्यक होताच. त्यानंतरचा बघा यार हा जो क्वेश्चन आहे बघा, तर तुम्हाला व्यवस्थितरित्या जर अनालिसिस जर केले तर इथं रूट 64 म्हटलं तर किती होणार 8 अधिक रूट मध्ये पॉईंट नंतर 2 डिजिट आहे. रूट 64 म्हणजे पुन्हा 8च येते, पॉईंट नंतर 2 डिजिट आहे तर उत्तरामध्ये काय 1 डिजिट येणार पॉईंट नंतर. देन इथे बघा मग इथं गुणाकाराचा आहे. देन 0.0064 आहे. 0.0064 म्हटल्यानंतर इथे 4 डिजिट आहे. 64 पुन्हा 8 येणार, 4 डिजिटचे काय होणार 2 डिजिट 0.08 गुणिला किती 1000चा म्हणजे 4 शून्य आहे तर त्याचं किती अर्धे होणार म्हणजे 2 शून्य, 1चा 1 म्हणजे 2 शून्य म्हणजे 100. अशा पद्धतीने आपण वर्गमूळातून काढतो. मग यांचा गुणाकार करून घ्या काय होतंय तुमचं 8 अधिक 0.8 अधिक किती आहे तुमचं यांचा 2 शून्याने 2 स्थान इकडे उजवीकडे सरकतात म्हणजे किती राहिलं तुमचा 8 आणि 8 16 पॉईंट किती होणार तुमचा 8. दिस इज द करेक्ट आन्सर आणि ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे मेंटेन राहणार आहे. ओके,
देन नेक्स्ट आता बघा त्यानंतरचं क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन 67 या टाईपचं क्वेश्चन कसं लवकरात लवकर सोडवावं तर बघा आता पेट्रोलच्या दरात जर पहिला शब्द तर वाढ असेल तर नंतरचा शब्द तुमचा कमी असणारच अशा पद्धतीच्या क्वेश्चन मध्ये, तर तेव्हा तुमचा कमी किती करावा असा जर टक्केवारी जर काढायची असेल तर शेकडा वाढ किती होत आहे 20%, कोणामध्ये वाढवायचा 100 मध्ये वाढवायचा अधिक 20, जर पहिला शब्द वाढ असेल तर प्लस गुणीला काय असते तुमचा 100%, या पद्धतीने मेंटेन राहणार. म्हणजे 20 भागीला किती होत आहे यार 120 गुणीला काय होतं 100 म्हटलं तर 0 0 गेट कॅन्सल, बेग बे बेचक 12 आणि 100 भागीला तुमचा 6 म्हटलं तर किती 16.96 आणि देन किती राहिला तुमचा 406. परंतु असा ऑप्शन एकही नाहीये तर इथल्या इथं भाग देता येते बेक बे बेदुने 4 बेत्रिक 6 म्हणजे 16.203% असं उत्तर राहणार आहे, जो की ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग त्या पद्धतीने स्पीड तुमची मेंटेन राहिली पाहिजे. ओके, तेव्हाच तर तुम्हाला व्यवस्थित काढता येणार आहे. देन त्याच्यानंतरचा बघा खालील आकृती पुढीलपैकी कोणत्या गटाला लागू पडेल. जर आपण जर विचार जर केला तर हा देन आता बघा इथे जर विचार जर केला तर कोणताही येणार. मग या पद्धतीने आपण जर मेंटेन जर केला तर बघा तरी प्राणी पुरुष आणि स्त्रिया यांचा गट कसा असायला पाहिजे, तर प्राणी त्याच्यामध्ये स्त्रिया येणार आणि पुरुष येणार या पद्धतीने असा विचार पाहिजे होता, पण नाही आहे तो तसा. देश राज्य जिल्हा, मग देश अशा पद्धतीने आहे काय म्हणतात देश राज्य जिल्हा, मग वरचा देश नंतर तुमचं राज्य देन सॉरी देन तुमचं राज्य ओके देन त्याच्यानंतर जिल्हा अशा पद्धतीने. आणि जिल्हा तालुका गाव म्हटलं तर पुन्हा हेच कंडिशन, जिल्हा सॉरी हे गाव आणि देन त्याच्यानंतर तालुका देन त्याच्यानंतर काय जिल्हा. मग या पद्धतीने यांचा डायग्राम अशा पद्धतीने मेंटेन पाहिजे होता, म्हणून हे 3 ऑप्शन येणार नाही, म्हणून उत्तर काय राहणार ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग ओके दे. मग आता बघा परवा नंतरच्या तिसऱ्या दिवशी दिवाळी आहे व दिवाळी नंतरच्या चौथ्या दिवशी 24 तारीख येते, तर कालच्या 2 दिवस अगोदर शनिवार होता, तर उद्याची तारीख व वार सांगा. अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. तर बघा यार मित्र, तर लक्षात घ्या कधीचं म्हणते बघा परवा नंतर. आता परवा घेऊ, परवा नंतरच्या कितव्या दिवशी म्हणजे परवा नंतरच्या तिसऱ्या दिवशी 1 2 3 दिवस. तिसऱ्या दिवशी कोणता दिवाळी आहे. ओके, दिवाळी साजरी केली तुम्ही पण आता करा. हा देन पुढे जर म्हटलं देन त्याच्यानंतर काय दिवाळीनंतर चौथ्या दिवशी 1 2 3 आणि 4, चौथ्या दिवशी काय 24 तारीख आहे म्हणते. किती तारीख 24 तारीख. तर तुम्हाला म्हणताय काय कालच्या, मग आज उद्या परवा या पद्धतीने काल काल झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या 1 दिवस 2 दिवस कोणता वार आहे म्हणता तुमचा शनिवार. काय आहे शनिवार. तर देन त्याच्यानंतर तुम्हाला उद्याचा इथं विचारलेला आहे. उद्याचा विचारताना बघा हा कोणता येणार तुमचा रवी, हा सोमवार, हा मंगळवार, आज काय येणार मंगळ. ठीक आहे. देन आज म्हणजे उद्याचा काय होणार तुमचा बुधवार, काय होणार बुधवार. मग देन त्याच्यानंतरचा सांगा. आता जर तुम्ही 24 मग नंतर काय म्हणतात 23 22 21 19 20 18 17 आणि 16 म्हणजे किती 16 तारीख आणि बुधवार असं तुमचं येणार कोणता ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ओके देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन प्रश्नाच्या जागी येणारी संख्या ओळखा. मग प्रश्नाच्या आता बघा जर आपण इथं विचार जर केला तर पहिल्या याच्यामध्ये जर बघा 8 आणि 9 आहे. 8 आणि 9 रिलेशन वरून 27 कसं येत आहे. 8 गुणीला 9 जर केलं तर 72. 72 मध्ये काय दिसतंय 27 नाही दिसतंय का. उलट करा 2 आणि 7 म्हणजे 27. तसाच लॉजिक इथे मेंटेन होते का पहा 7 आणि 9 किती आहे तुमचं 7 आणि 9 9 7 किती होतं 63. 63 काय पाहिजे आता 36 म्हटलं तर 3 6 इथे सुद्धा 36 आहेच, म्हणून तुमचा लॉजिक हाच मेंटेन होत आहे. मग आपल्याला उत्तर काढायचं 13 आणि 7. 13 गुणिले 7 किती होतं 91. 91चं तुमचं काय होणार मग आता पलटणार 1 आणि 9 म्हणजे 19. दिस इज द करेक्ट आन्सर. 91 पण आहे मित्र पण पहिला नाही तर 91 नाही तर काय होणार 19 इज द करेक्ट आन्सर. या पद्धतीने तिथे मेंटेन राहणार. तर आता बघा इथे हा जो क्वेश्चन आहे गुणोत्तराचा, तर आपल्याला गुणोत्तराचा क्वेश्चन कसं झटक्यात उत्तर काढता येईल आता एकदा लक्षात ठेवा. तर बघा आता कोणाचं वय विचारताय आईचं. ठीक आहे. मग 4 वर्षापूर्वी आई आणि तिची मुलगी त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे 7 असेल. कोण 4 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी किती आहे गुणोत्तर कोणा 7 1. मग देन त्याच्यानंतर काय
आई आणि कोण आहे रे, मुलगी, ठीक आहे, आई आणि मुलगी. किती, पण कधीचं वय विचारताय, आजचं. कोणा कधीचं वय विचारताय, आजचं वय विचारताय. मग 4 वर्षापूर्वी 7 आहे की 4 वर्षापूर्वी, पण आज काय होणार, आज म्हटलं तर त्यांच्या वयांमधला बघा, गुणोत्तर कधीचा देऊ ना त्यानुसार आपल्याला उत्तर काढता येते. गुणोत्तरामध्ये कमी जास्त करता येत नाही, पण वयामध्ये करता येते ना. मग वयामध्ये आता मला सांगा, आज जर आईचं वय 32 असेल तर 4 वर्षापूर्वी किती होणार, -4 म्हणजे किती होत आहे, 28. इथे सुद्धा -4 म्हणजे किती होत आहे, 24. आणि देन इथे सुद्धा -4 म्हणजे किती होत आहे, 26. आणि देन इथे सुद्धा -4 म्हणजे किती होत आहे, 32. मग या पद्धतीने जर विचार केला तर 4 वर्षापूर्वी आईचं गुणोत्तर किती आहे, 7 आहे मित्र. किती, 7 ना भाग जाणारा ऑप्शन कोणता आहे, 24 मध्ये जाते का नाही, 36 मध्ये जाते का नाही, 32 मध्ये जाते का नाही. तिन्ही ऑप्शन गेट कॅन्सल झाले. कोणता, 28 मध्ये जाते. 28 कोणामुळे आला, 32 मुळे, म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. असं झटक्यात उत्तर काढता आलं पाहिजे. एवढंच. म्हणजे याच पद्धतीने तुमचे जे काही क्वेश्चन कशा पद्धतीने अप्रोच ठेवायला पाहिजे सर्व आपण बॅच मध्ये इन डिटेल्स आपण घेत असतो. म्हणून तुम्ही जर इतरत्र भटकत असाल तर आपली नवीन बॅच आता इथे सोमवारी म्हटलं तर 17 तारखेला सकाळी 11:30ला सिटीकडे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात ऑफलाईन बॅचेस कॅनरा बँकेच्या वरती चामोर्शी रोड स्टडी पॉईंट कोचिंग इथे आपलं राहणार आहे. सर्वांनी आवर्जून एकदा भेट द्या. डेमो लेक्चरला आवर्जून भेट दिल्यानंतर तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने काय होणार आहे ते. ठीक आहे, तुम्हाला टीचिंग एक्सपिरियन्स कशा पद्धतीने आहे याचं तुम्हाला माहितीच पडणार आहेच. ओके, देन नंतर तर बघा क्वेश्चन नंबर, हवेला काच म्हटले या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला सोपे असतात, परंतु देन त्याच्यानंतर शेवटचं दोन काय, निरभ्र म्हणजे ढग नसलेले. ठीक आहे, निरभ्र. निरभ्र याचा रंग कोणता म्हटलं तर शक्यतो रंग हा तुमचा निळा असतो. निरभ्रचा कोणता असतो, निळा. मग निळ्याला काय म्हटलंय, निळ्याला म्हटलंय पाणी. काय म्हटलंय, पाणी. म्हणून याचं उत्तर काय येणार, पाणी. दिस इज द करेक्ट आन्सर. शक्यतो कोणता कलर असतो निरभ्रचा, निरभ्र आकाशाचा निळा. निळा म्हणजे काय, पाणी. असा सोपा क्वेश्चन इथं मेंटेन होता. हे लक्षात घ्या. प्राणी संग्रहालय बदक व ससे. आता बदकांचा जर बदक, आता एक बदक आहे आणि आपण एक्स कन्सिडर करू याला, आणि ससे काय तुमचं वाय कन्सिडर. म्हणजे पाय जर विचार जर केला तर आपल्याला एवढी करण्याची गरज नाही, पण तुम्हाला सांगते पाय म्हटलं तर किती, बदकाचे किती 2 पाय म्हणजे 2x. आणि देन त्याच्यानंतर याचे किती 4y, कारण 4 पाय. एका ससे किती y आणि किती पाय असतील म्हटलं 4 गुणिले y इतके असतील म्हटलं तर इक्वेशन नंबर आता बघा. देन याच्यानंतर x + y एक झाला इक्वेशन, म्हणजे किती आहे 36 त्यांची. देन पायांची संख्या म्हटलं तर इक्वेशन 1 आणि पायांची संख्या 2x + 4y बरोबर पायांची संख्या किती आहे 100. मग यावरून जर आपण 2 ने जर भागलो सर्वांना, इथे 2 ने भागलो तर किती होत आहे x, इथे 2 ने भागलं तर 2y आणि इथे 2 ने भागलं तर 50. मग या पद्धतीने आहे. मग आता इथे बघा x कोएफिशियंट समान आहे, पण दोन्ही इथं प्लस आहे. सारखे चिन्ह असेल तर आपण काय करतो, इक्वेशन याला 2 देऊन देऊ. मग याचा मायनस करावं लागेल. x + y बरोबर 36 आणि x + 2y बरोबर किती 100. मग आता यांच्यामध्ये जर आपण सबस्ट्रॅक्शन करताय तर प्लसचं काय होणार मायनस, आणि प्लसचं मायनस, इथे प्लसचं काय होणार मायनस. म्हणजे गेट कॅन्सल. इथं -y बरोबर मायनस किती होत आहे रे, सॉरी इथे तुमचं 50 आहे रे भावा. किती आहे 50. मग 50 जर आपण इथे जर मेंटेन जर केला 50, आता इथं मायनस होणार. मग प्लसचं काय होतंय मायनस, म्हणजेच काय होतंय तुमचं उत्तर देन 14. मग y -14 म्हणजे y बरोबर किती येते सांगा रे यार 14. y बरोबर 14 येते. दोन्ही मिळून किती आहे 36 आहे. मग हे इथलं जर आपलं y ची किंमत 14 जर म्हटलं आणि x ची किंमत किती होत आहे, मग आता तिथे किती होणार 22. दोघांचं मिळून तर 36 होत आहे म्हणजे 22. मग आता तुम्हाला शेवटी काय विचारताय, 22 आणि 14 विचारत नाही, बदकापेक्षा ससे किती. आता बदक म्हटलं तर किती, आता x म्हटलं तर किती आला 22 आणि देन त्याच्यानंतर y किती आला 14. सस्यापेक्षा बदकापेक्षा ससे कितीने जास्त किंवा आता कमीच असणार. कितीने कमी आहे, मग 22 - 14 म्हणजे 8 ने कमी. 8 ने कमी म्हटलं तर ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन इथे मेंटेन करायचा होता. देन क्वेश्चन नंबर तुमचं 82. दर 10 मिनिटात ओके 10 मिनिटात किती सेकंद म्हणताय, 10 मिनिटात पुढचा जर आपण जर विचार केला तर 10 मिनिटात काय म्हणताय, घड्याळ सकाळी 15 सेकंद या पद्धतीने इथे आहे. 10 मिनिटात 15 सेकंद आहे. ओके क्लिअर.
देन मग आता 10 मिनिटं किती वेळा हे करणार आहे, आपण तासामध्ये कन्वर्जन करू. तासामध्ये 1 तास म्हणजे किती होत आहे तुमचं 60 मिनिटे, म्हणून 6 ने गुणलं तर 60 मिनिटे अशा पद्धतीने आहे. इथे सुद्धा 6 ने गुणवलं 15 × 90 सेकंद, म्हणजेच काय होत आहे 60 मिनिट बरोबर किती होत आहे 60 मिनिट म्हणजे 1 तास. काय म्हटलं आपण, एक तास बरोबर किती रे 1.5 मिनिट. 1 तास बरोबर 3 मिनिट. परंतु मला सांगा टाइम ड्युरेशन काय, 6:30 ते सकाळी 6:30 ते सायंकाळी काय 4:30 म्हटलं तर यांच्यामधला गॅप कितीचा आहे 10 तासाचा. कितीचा 10 तासाचा. मग 10 तासाचा जर आपण जर इथे विचार जर केला किती 10 तासाचा, मग एका तासाला 1.5 मिनिट, तर 10 तासाला गुणिले किती रे 10 आणि इथे गुणिले किती रे 10 अशा पद्धतीने राहणार. मग 10 म्हटलं तर इथं काय होतं सांगा बरं, 1.5 गुणिले 10 म्हटलं तर 1 0 इथं सरकणार म्हणजे 15 मिनिटे. मग 15 मिनिटे ते पुढे जाणार. 15 मिनिटे टाइम कोणता आहे 4:30 चा 15 मिनिटं पुढे गेला म्हटलं तर 15 इथे जर प्लस जर केला तर किती होणार 4:45 म्हणजे 4:45 असं तुमचं उत्तर येणार. ऑप्शन कोणतं आहे बी, ऑप्शन कोणतं सी इज अ करेक्ट आन्सर. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 89. हा तुमचा महत्वाचा क्वेश्चन आहे. जेव्हा तुमचं एका विक्रेत्याने बघा 20 नारळ, किती नारळ 20 नारळ किती 500 रुपयाला खरेदी केली, खरेदी किंमत आहे, ठीक आहे. देन त्याच्यानंतर त्यातील 4 नारळ 150 रुपयाला विकले. किती 4 नारळ किती 150 रुपयाला विक्री केली, विक्री किंमत, ठीक आहे. मग जर विक्री किंमत म्हटलं तर बघा एकतर क्वांटिटी समान पाहिजे तेव्हाच तर आपण खरेदी म्हणजे नफा झाला की तोटा झाला हे विचार करू शकतो. मग आता मला सांगा हे 4च्या पटीत आहे 20, नसतं तर आपण लसावी मेथड वापरली असती. मग डायरेक्टली जर विचार जर केला तर इथला तुमचा किती न होत आहे तुमचं, मग इथं 20 येण्यासाठी आपण 5 न गुणलं तर 4 पंचे किती होतं 20, इथं 5 न गुणलं म्हणजे इथे सुद्धा किती नाही, कारण रेशो मध्ये तेवढाच विषय होतो. इथे 5 न ते तिथे 5 म्हटलं तर किती होतं, मग 15 5 किती होतं 75 म्हणजे 750. म्हणजेच आता बघा आता 20 नारळ, किती नारळ 20 नारळ, विक्री किंमत किती आहे 750 रुपये विक्री किंमत आहे, ठीक आहे. म्हणजेच लक्षात घ्या जेव्हा 20 नारळ 500 ला विकत आहे, 20 नारळ कितीला 500 ला विकत आहे, सॉरी 20 नारळ 500 ला खरेदी करताय, तर 20 नारळ 750 ला विक्री करताय, तर 500 ची वस्तू 750 ला विक्री करताय. शेकडा नफा दर, आता बघा 500 ची 750 ला म्हटलं नफा होणार की तोटा होणार, नफा होणार. मग कितीचा, तर 750 वजा काय होणार तुमचं 500 आणि डिवायडेड बाय काय असते पुन्हा खरेदी किंमत गुणिला काय असते 100%. अशा पद्धतीने आहे मिनिटेड. म्हणून 250 भागीला किती होतं तुमचं 500 गुणिला काय होतं 100%. या पद्धतीने असं मेंटेन राहणार. मग आता देन त्याच्यानंतर 0 0 0 0 गेट कॅन्सल, 5 5 25 म्हटलं तर काय होत आहे 50% असा प्रॉफिट तिथे मेंटेन होत आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करणे आवश्यक होता. या पद्धतीने आपण इच अँड एव्हरी क्वेश्चन जो काही 16 नोव्हेंबर किंवा प्रश्नपत्रिका क्रमांक 12 याचा जो आहे योग्य ते विश्लेषण आपण पूर्णपणे बघितलेलं आहे. व्हिडिओ लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब पण कराच. ओके, तर तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या. आता आपले पुन्हा एकदा आपण रिकॉल करून देतो की म्हणजे जे 17 तारीख 17 नोव्हेंबर सोमवारला सकाळी 11:30 वाजता ॲड्रेस आहे कॅनरा बँक, चामोर्शी रोड, स्टडी पॉईंट कोचिंग. इथे आपली नवीन बॅच स्टार्ट होत आहे. अवश्य तिथे भेट द्या, नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार. ही बॅच पोलीस भरती लेखी परीक्षेच्या आधी तुमचं व्यवस्थितरित्या कंप्लीट करून देण्यात येईल. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.